पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। धन्यवाद महाराज। आपण श्रावणात आणि ह्या आजीची दोन्ही मुलं हे श्रावण बाळच आहेत। उद्याच्या कार्यक्रमाविषयी आजचा जागर समस्त ग्रामस्थ शुभ असते। आज आमच्या ग्रामरत्नाला इथं पुरस्कार देण्यात येणार आहे। सरांना मी विनंती करतो, सर आपण माईकचा ताबा घेऊन ग्रामरत्नाचा पुरस्कार विजेते। धन्यवाद संत सज्जन माय बापू। अजय अखंड नामयज्ञाचं तिसरं पुष्प हरिभक्त परायण श्रावण महाराज साळुंखे आळंदी देवाची अतिशय सुश्राव्य अशा प्रकारे सिरियस ज्याला आपण म्हणतो संयमी कीर्तन संयमी सेवा या ठिकाणी प्राप्त झाली। या ठिकाणी आपण आज तिसरं श्री रोकणेश्वर महाराज ग्रामरत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळा, पहिलं रत्न सीताराम दादा नरवडे, दुसरं रत्न चांद फकीर मोहम्मद मणियार आणि आजचं तिसरं रत्न आहे। या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबामध्ये या ठिकाणी राहणारी व्यक्तिमत्व संपूर्ण कुटुंबाच्या अभ्यासरूपी या ठिकाणी परिश्रम केला, अभ्यासरूपी सेवा केली। संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास यावर उपाय कारण अभ्यास। जीवन हे सुखाने भरलेला पेला नसून कर्तव्यानं भरलेलं माप हे जे मनोमनाच्या माऊलीला ओळखलेलं अशा प्रकारचं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व ज्यांना माहिती पांडुरंगाचे परमात्म्याचे हात फक्त या ठिकाणी कमरेवरती आहेत, विटेवरती आहेत आणि हा संसार फक्त हा कमरेपर्यंत जो परमात्म्याचं या ठिकाणी चिंतन करेल फक्त त्याला हा संसार फक्त कमरेपर्यंतच आहे आणि जो काय परमात्म्याचं चिंतन करणार नाही त्याला हा संसार संपूर्ण नकशिकात बुडवणार आहे। या माऊलीला अखंड नाम या ठिकाणी ईश्वराचं चिंतन केलं। सन 1990 साली या ठिकाणी जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व भारतामध्ये इंग्रजांची राजवट चालू असताना या ठिकाणी यांनी भारतामध्ये इंग्रजांची राजवट अनुभवली। वय वर्ष 107 आजही सुईमध्ये दोरा ओवणारं व्यक्तिमत्व, नातवंडाची नाही पतवंडाची या ठिकाणी घुसलेली कपडं या ठिकाणी धाग्यामध्ये विणणार अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, नजर आणि दात अतिशय शाबूत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आमची सर्वांची या ठिकाणी लाडकी आजी बजूबाई गेलूजी ढेरंगे आदर्श माता। सर्वांनी या मातेसाठी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत। आरोग्य चांगलं असण्याचं रहस्य काय आहे? आजी म्हटल्या, आमच्या पतीच्या काळामध्ये 10 ते 12 म्हशी असायच्या आणि त्या दुधामध्ये गरम गरम भाकर आम्ही कुस्करायचं। आजही तो 60 ते 70 वर्षापर्यंत हा या ठिकाणी हा आहार त्या आजीचा आहे। आज जरी म्हशी नसल्या तरी देखील गायीच्या दुधामध्ये ही आजी दूध आणि भाकर एवढाच आहार घेते। तेलकट तळलेले मसालेदार आणि मांसाहार हा वर्ज्य अशा प्रकारे आरोग्याचं लक्षण असणारी आजी, त्यांची 2 मुलं मी माननीय श्री खंडूजी ढेरेंगे यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण वरती व्यासपीठावरती यायचे आणि धोंडीभाऊ गेलूजी ढेरंगे यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे। या ठिकाणी या दुसरं रहस्य आजींचं या पेपर रूपी बोधी वृक्षाखाली या ठिकाणी त्या बसायच्या आणि अखंड रोकणेश्वराचं नामचिंतन त्या करायच्या। देवाचं या ठिकाणी नामचिंतन आणि कुटुंब। या ठिकाणी मी आजीला सहज विचारलं, आजी तुम्ही या 100 वर्ष जगल्या, 107 वर्ष या ठिकाणी तुम्ही अनुभवलं, तुम्हाला या सर्वात तुम्ही सर्वात जास्त प्रेम कुणावर केलं? ती म्हटली, बाळ या ठिकाणी मी एकावरच प्रेम नाही केलं, एका वेळी जन्मलेल्या 2 नातवंडांवर प्रेम केलं, म्हणजे जुळी मुलं आहात त्या जुळ्या मुलांवर प्रेम केलं। त्यांची आई कामानिमित्त मळ्यात जायची आणि मुलांची उपासमार व्हायची। म्हणूनच महाराज ही भागचंद आणि भागशाही ही जुळी मुलं आहे। भागचंद हा प्रगतशील शेतकरी आहे आणि भागशाही हा आम्ही तुम्हाला गावाची विद्यमान सरपंच आहे। हा आजीचा या ठिकाणी आमचा बहुमानाचा सन्मान आहे। महाराज मी तुम्हाला विनंती करतो आपण या ठिकाणी आजीसाठी उभं राहायचं आणि आजीचा यथोचित अशा प्रकारचा सन्मान करायचा आहे। हरिभक्त पर्यंत धोंडीभाऊ गेलूजी ढेरंगे कुठे असतील मी त्यांना विनंती करतो, कारण या ठिकाणी दोघा भावांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण उभं राहायचे। दादा या ठिकाणी या आजीनं या मुलांसाठी संपत्ती तयार करण्यापेक्षा संपत्ती तयार करणारी मुलं तयार केली आणि आप्पा तुम्ही दोघे आप्पा या ठिकाणी तुमची खरी संपत्ती ही तुमची खरी संपत्ती म्हणजे ही बजू आजी आहे, बजू आई आहे। सर्वांनी टाळ्या वाजवा। अतिशय अशा प्रकारचं हे आई आणि दोन्ही मुलं अतिशय चांगला जुगदुग सरकार योग आहे। महाराजांच्या हस्ते बजू आजीचा या ठिकाणी यथोचित शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा प्रकारचा हा सन्मान या ठिकाणी महाराजांच्या हस्ते होत आहे।